हाय गाईज, वेलकम बॅक टू चॅनल तृप्ती सोनार. सो दुपारचे वाजलेत 2:45 आणि मी आत्ता स्टार्ट करते. सॉरी. पहिली गोष्ट माझी नेल्स बघा, मी क्रोम आर्ट केलं आहे. हे युनिकॉर्न कलर म्हणतात त्याला. युनिकॉर्न, हां. मला खोकला झाला आहे, प्लीज समजून घ्या. सो मी ब्लॉग ह्यासाठी चालू केले आत्ता. खूप दिवसानंतर मी जे वाट बघत होती ज्याची, ते आज येते. म्हणजे मी अप्रुव्हल दिलं आहे आता कुरिअरवाल्याला, आणि कुरिअरवाल्या मला एवढी एक्साइटमेंट होती की मी कुरिअर आलं नाही अप्रुव्हल दिल्यानंतर. तर मी कुरिअरवाल्याला फोन केला, म्हणलं भाईसाहेब आपको अप्रुव्हल मिला आहे ना. एवढी एक्साइटमेंट होती माझ्या लाईफमधलं. खूप अचिव्हमेंट्स जे आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण हे जरा माझ्यासाठी हे खूप खास आहे. यासाठी तुम्हाला आल्यावर सांगेन, आल्यावर दाखवीन तुम्हाला. तेच मेसेज येतात. सो बाय द वे, ह्याच्याने माझी तुम्ही स्किन बघत असाल, खूप सारी स्पॉट्स ब्लॅक होते, ते निघून गेले. सो तुम्ही ही क्रीम वापरा. मॉइश्चरायझरसारखे हे तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर तुम्ही मेकअपच्या आधीसुद्धा करू शकता. जर तुमच्याशी असं बोलता बोलता जर बेल वाजली तर नक्कीच तुम्हाला मी दाखवीन की ते काय आहे. दुसरी गोष्ट, काल आम्ही गेलेलो ऑर्डरला. माझ्या मैत्रिणीची ऑर्डर होती. सॉरी तुम्हाला डिस्टर्बन्स होते, कारण की मला खरंच खूप खोकला झाला आणि मला होतो या सीझनमध्ये. सो मी आंघोळ कधीच केलेली आहे, पण सॉरी यार, कंटाळा असतो ना लावायचा, ते मी हे कधी बसते ते घेऊन बसलेली. मग आता लावते. म्हणलं चला तुमच्याकडे काही गोष्टी शेअर करू. काल मी गेलेलो ऑर्डरला कोरेगावला. सो मी पोस्ट करते तो व्हिडिओ. मला वाटतं शिवजयंतीचा मी काल पोस्ट केला आहे, आणि आता हा फटाफट ह्याला हे करून घेणं, म्हणजे कसं स्पेस याच्यात मिळत जाईल. याचा प्रॉब्लेम होतो स्पेससाठी. सो मी तुम्हाला स्किन दाखवते, तुम्हाला माझी एकदम क्लीन नीट आणि ही झालेली आहे. बाकी बघा, मला दिसतं, थांबा मी याच्याकडे दाखवते. असं नाही का. सो हे बघा, बेसिकली मला माहिती आहे की माझ्या चेहऱ्यावरती किती सारे स्पॉट्स होते. हे खूप असं कमी झालेले आहेत. सो आता येऊ दे, मी तुम्हाला पटकन दाखवते. ओके, थँक्यू. हे होतं सरप्राईज. फायनली माझं पार्सल आलं आहे. मी तुम्हाला दाखवते याच्यात काय आहे. ठीक आहे. माझं सर्टिफिकेट आलेलं आहे. मी नेल क्लास जॉईन केलेले. त्यामध्ये माझं हे सर्टिफिकेट तुम्हाला दिसत नसेल, म्हणजे असं तुम्हाला उलटं दिसते. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. हे आहे सर्टिफिकेट माझं विथ गव्हर्मेंट इंटरनॅशनलचं आहे. तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवते. माझ्या लाईफमधली मोठी अचिव्हमेंट आहे ही माझी मॅडम आहे, त्याने आम्हाला लाईव्हमध्ये शिकवलं आहे. आणि तिने ही थेअरी बुक दिलेली आहे. लाईक, आणि त्यांच्याकडनं एक गिफ्ट मिळालं आहे मला. जर तुम्हाला कोणाला नेल ऑनलाईन, तुम्हाला मी आता ह्याची डिटेल सांगते. पहिले मी तुम्हाला सांगते, एक गिफ्ट पण होतं आम्हाला. वेट,
या नखांनी ना काही जमत नाही, हेच शिकली आहे मी. ओ ओ ओ ओ ओ माय गॉड, ओ माय गॉड, ही लाईट आहे ही, म्हणजे UV नेल्सची ती लाईट अशी पकडून आपण हे करतो ना. तुम्हाला मी सांगितलं त्याबद्दल थँक्यू सो मच दिशा मॅम. ओके, मी तुम्हाला ह्याच्याबद्दल थोडंसं सांगते तुम्हाला. पहिलं फर्स्ट काय करते माहिती आहे का, मी हे फोटो काढून माझ्या मॅडमला आमच्या ग्रुपमध्ये मी सेंड करते की मला हे रिसीव झालं आहे. सो बेसिकली तुम्हाला मी सांगते, हे तर हे थोडक्यात सांगते. मी एक ऑनलाईन फ्री क्लास जॉईन केला, फ्री सेशन होतं, सेशन होतं आणि मी तो ट्राय केलेला आणि मला तिची टेक्निक, तिचं शिकवणं वगैरे सगळं आवडलेलं. मग त्याच्यानंतर हा कोर्स तुम्ही माझे बघू शकता तुम्ही माझी फिनिशिंग. हा कोर्स मी 20 दिवसाचा असो. त्याच्यामध्ये 1 दिवस आपल्याला गॅपमध्ये प्रॅक्टिस करायला देतात. त्यामुळे मला वाटलं कॅमेरा बंद झाला. त्यामुळे आपल्याला 30 दिवसाचा कोर्स ऑटोमॅटिकली निघून जातो, 25-30 दिवसाचा. आणि 100% तुम्हाला मी गॅरंटी देऊ शकते, एवढी सुंदर शिकवते ही. दिल्लीला राहते मॅडम, खूप सुंदर शिकवते ऑनलाईन, खूप सुंदर, प्रश्नच नाही आहे. प्लस तुम्हाला इंटरनॅशनल गव्हर्नमेंटचं तुम्हाला तिचं सर्टिफिकेट मिळतं, अप्रुव्हलवाला. अजून तुम्हाला काय पाहिजे यार. आणि TRUPD व्यवस्थित सर. सो फायनली माझं सर्टिफिकेट आलं आहे. मी तुम्हाला काय सांगू, मी तुम्हाला नाही सांगू शकत. म्हणजे लाईफमध्ये मी खूप साऱ्या गोष्टी हे केल्या. तुम्हाला दिसत असेल वरती सुद्धा सर्टिफिकेट आहे, दिसतंय का, वर आहे, एकदम वर आहे. आणि खाली इथे ट्रॉफी आहे ही मी मेकअपची शिकलेली आहे. मेकअपमध्ये माझा 2रा नंबर आलेला. आणि ह्याच्यामध्ये नंबर्स वगैरेचं मला माहिती नाही आहे, पण आत्तापर्यंत मी जेवढे असाइनमेंट दिलेले, म्हणजे माझी एक्झाम दिलेलं, त्याच्यामध्ये मला त्याने गुडच बोललेलं आहे, चांगलं बोललेलं आहे. सो आणि बऱ्यापैकी मी खूप सुंदर केलेलं आहे. सो थँक्यू सो मच मॅम. आणि तुम्हाला मी पुढे दाखवते. मी खूप एक्साइटमेंट आहे यार. मी किचनमध्ये, मी बाहेर आहे. आमची मुलगी बनवते. तुला थोडा टाइम लागेल गाडी शिकायला. सो माझे हात ना खूप कापत आहेत, कारण की माझी तब्येत खराब आहे. पण मला का कोणाच ठाऊक, तर तुम्हाला मी सांगते काय झालं. तर पहिली गोष्ट तुम्हाला जर कळत असेल की मी बनवते पावभाजी. आता सीन असा झाला आहे, मी फुल कॉन्फिडन्स ह्याला मी पावभाजी मसाला समजली. म्हटलं पावभाजी मसाला आहे, घरात फ्लावर आहे. अरे वा, तुमच्या बोलण्याने मला आठवलं पण की माझ्या घरात वाटाणे आहेत. सो मला असं वाटलं की, आणि बटाटेदार ॲज युजल असतात, मी खूप झूम वाटत असेल, बटाटेदार असतातच. मला असं वाटलं की पावभाजी आपण बनवूया. सगळं सामान घरी आहे, तर भरपूर बटर टाकलं वगैरे सगळं. नंतर कळलं की तो सांबार मसाला आहे. असं कसं होऊ शकतं यार, पण झालं. सो नो प्रॉब्लेम, मला काय एवढं हे नाही आहे. पण मी महिमाला फोन करून सांगितलं आहे की बाई येताना पावभाजी मसाला घेऊन ये. आणि मला 1 मिनिट. आणि माझी तब्येत खूप खराब आहे, तुम्हाला नाही सांगू शकत की 2-3 दिवस झाले माझी तब्येत भयंकर खराब आहे. आणि ह्याच्यात काय हे नाही आहे, मोठी गोष्ट नाही आहे. आणि माझा प्रॉब्लेम आहे की मी ज्या वेळेस म्हणजे 6 महिन्यानंतर 8 महिन्यानंतर जो माझा सर्दीचा जो दिवस संपतो, थंडीचे दिवस संपतात ना, गरमीचे दिवस जेव्हा चालू व्हायला होतात ना, तेव्हा का कोणास ठाऊक मला आहे ना कफ, खोकला, पित्त चालू होतं. सो मला वॉमिटिंग वगैरे चालू होतं. माझी तब्येत खूप खराब होती. 4-5 दिवस झाले मी काहीच जास्त खाल्लं नाही, उलटी करते. त्यामुळे पाण्याचं प्रमाण खूप निघून गेलेलं आहे. त्यामुळे हात ना हा असा कापतोय. सो मोबाईल हलत असेल तर सॉरी.
सो मी आता पावभाजी बनवते. मी महिमाला मसाला आणायला सांगितला आहे. मग जेव्हा महिमा मसाला आणेल त्यावेळेला अजून यम्मी होणार आहे. पावभाजी बोललं की बटाटे सोलायचं काम असतंच. सो आता मी बटाटे सोलते आणि महिमाची वाट बघते आणि आपलं टी व्ही चालूच असतं आमचं काही ना काय. माझा हात खूप म्हणजे खूप असा हलतो. राहू दे, मी ब्लॉग बंद करते. रहने दे साईड मध्ये. फिर रेणूचा कुकरच खुलत नाही. सो मी लिंबू नाही, स्पायसी झाली जी मला नाही खायची होती. मस्त झाली पावभाजी गाईज. मी ना तुला आणायला सांगणार होती पावभाजी. काय पावभाजी? कुठून पण तिकडून. नंतर मी विचार केला आपल्याकडे सगळ्या वस्तू आहेत तर बनवून टाकते. गाईज माझा हात ना कापायचा काय थांबत नाही. मे बी अंगात काय नसेल म्हणून. का मसाला कमी आहे कोणता मला? पावभाजी. तू आणलास तो एकच ब्रेड टाकली पण मस्त झाले.